नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट, शेतकरी बांधवाकरता आनंदाची बातमी. मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील 2 ते 3 विभागामध्ये चांगल्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे. जो पाऊस हा शेती पिकाकरता चांगला लाभदायक ठरणार आहे. एक आशेचा किरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेले कमी दाब क्षेत्र उत्तर भारताकडे बिहार आणि मध्य प्रदेशवर स्थित आहे आणि हेच कमी दाब क्षेत्र दिनांक 22 ऑगस्टपासून महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता आहे आणि या कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील 2 ते 3 विभागांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 22 ऑगस्ट, 23 ऑगस्ट आणि 24 ऑगस्टचा महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याचा अंदाज पाहणार आहोत. त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा हवामान अंदाज सुद्धा पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, या कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील 2 विभागामध्ये चांगल्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 22 ऑगस्ट रोजी कोणत्या विभागामध्ये पाऊस असेल आता याची माहिती पाहूया. मित्रांनो, 22 ऑगस्ट रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काटोल, उमरेड, कामठी, रामटेक या परिसरामध्ये सुद्धा 22 ऑगस्ट रोजी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे 22 ऑगस्ट रोजी अमरावती, चांदूर बाजार, चांदूर, मोर्शी, वरुड, तालेगाव, कारंजा, नारवी या भागात सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वर्धा, पुलगाव, राळेगाव, त्यानंतर घाटंजी, हिंगणघाट, वाडकी आणि यवतमाळच्या काही भागामध्ये सुद्धा 22 ऑगस्ट रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, त्यानंतर मुंबई ते कोकण किनारपट्टीवर मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे लोणावळा, लवासा, पुणे, महाड आणि सातारा या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 22 ऑगस्ट रोजी मराठवाडा विभागातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये मात्र वातावरण ढगाळ असेल. काही भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, परंतु मुबलक प्रमाणाचा पाऊस 22 ऑगस्ट रोजी मराठवाडा विभागामध्ये नसणार आहे. त्याचप्रमाणे खान्देश विभागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 23 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये पाऊस असेल याची माहिती आपण पाहूया. मित्रांनो, 23 ऑगस्ट रोजी सुद्धा महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातच चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात 23 ऑगस्ट रोजी सुद्धा हलका तुरळक स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस 23 तारखेला होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील 2 ते 3 जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस 23 तारखेला होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 23 ऑगस्ट आणि 22 ऑगस्ट रोजी उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणपणे झारखंड, बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश या राज्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस, मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये नुकसानकारक स्वरूपाचा पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे. कारण त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील काही राज्यामध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी भारी स्वरूपाचा पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा येणारा पाऊस सोयाबीन पिकाकरता लाभदायक ठरणार आहे. परंतु मित्रांनो, ज्या भागामध्ये पावसाची शक्यता नाही, म्हणजे साधारणपणे मराठवाड्यातील बऱ्याचशा भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तर त्या भागातील शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकाकरता आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर मात्र आपण पाणी देण्याची सुरुवात करू शकता. कारण 24 ऑगस्टपर्यंत सुद्धा मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये समाधानकारक पावसाची शक्यता नाही. स्थानिक वातावरण निर्माण होऊन तुरळक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, परंतु असा मुबलक प्रमाणाचा पिकाला पोषक स्वरूपाचा पाऊस 24 ऑगस्ट रोजी सुद्धा होताना दिसत नाही. मित्रांनो, 24 ऑगस्ट रोजी सुद्धा महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भात चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे.
24 ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अमरावती परिसरात चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे यवतमाळच्या काही भागामध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस 24 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. आर्वी, वरुड या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वर्धा, पांढरकवडा, चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस 24 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 24 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. तुरळक स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तेव्हा या भागातील शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकाला पाण्याची सुरुवात करून द्या. ज्या शेतकरी बांधवाकडे पाण्याची व्यवस्था असेल त्या शेतकरी बांधवांनी पाण्याची सुरुवात करून द्या. 24 ऑगस्ट रोजी मुंबई ते कोकण किनारपट्टीवर अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 24 ऑगस्ट नंतर पुन्हा महाराष्ट्रातील 3 ते 4 विभागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस ला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्या संबंधीची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोहोचवणार आहोत. त्याकरता आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचार. चला, धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.